मोड आलेली मटकी घेतली, त्यात भरपूर पाणी, चवीनुसार मीठ, हळद घालून मटकी चांगली शिजवून घ्यायची आहे। आता मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदा आणि खोबरं भाजून घेतलं। सर्व सुके मसाले हलकेसा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे, खूप जास्त वेळ भाजायचे नाही आहेत। एका डिशमध्ये गार होण्यासाठी काढून ठेवले। मटकीसुद्धा इथे व्यवस्थित शिजली आहे। आता मसाला मिक्सरला बारीक करून घेतला। मिसळचा सुका मसाला तयार झाला। आता ओलं वाटणसुद्धा मी इथे तयार करून घेतलं। 2 चमचे तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग याची फोडणी द्यायची। ओलं वाटण चांगलं परतवून घ्यायचं। आता मसाले घालूयात। मसाले छान तेल सुटेपर्यंत मी इथे परतवून घेतले। तयार करून घेतलेला मिसळ मसाला 2 ते 3 चमचे घालायचा। कट घातला। शिजवलेली मटकी चवीनुसार मीठ घालून एक दणकून उकळी येऊ द्यायची। मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घातली। मस्त झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ बनवून तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।